आता आढावा घेऊया कोल्हापूर आणि सांगलीतल्या पूरस्थितीचा। कोल्हापुरातील पूरस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा, प्रशासनानं ऑनफील्ड सज्ज राहावं, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। अलमट्टीतील विसर्गाबाबत कर्नाटकशी समन्वय ठेवून नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 47 फुटांवर। कुरुंदवाड आणि औरवाडा गावाला पुराचा फटका। एनडीआरएफ पथकाकडून पूरस्थितीची पाहणी, विनस चौकात पाणी साचायला सुरुवात। कोल्हापूरसह आसपासच्या परिसरात पुराचं पाणी शिरायला सुरुवात। 11 राज्य मार्ग आणि 37 प्रमुख जिल्हा मार्ग बंद। 46 मार्गांवरील एसटीची सेवा पूर्ण बंद। कोल्हापूरच्या शिरोळमधील कुरुंदवाड शहराला पंचगंगेचा वेढा। पुराचा धोका लक्षात घेऊन कुरुंदवाडमधील 110 कुटुंबियांचं स्थलांतर। सांगलीच्या सखल भागात पुराचं पाणी शिरायला सुरुवात। उपकरणांसह लष्कराची 2 पथकं सांगलीत दाखल। कृष्णा नदीपात्रातील परिस्थितीचा आढावा घेत स्थलांतराचं नियोजन सुरू। शाहूवाडी तालुक्यातील कडवी नदीला पूर। करुगळे पुलावरून कडवी नदीचं रौद्र रूप। निनाई परळे धरण सुद्धा ओव्हरफ्लो। पूरग्रस्त भागाची पाहणी करताना खासदार धैर्यशील माने आणि राहुल आवाडेंच्या वाहन चालकांमध्ये हाणामारी। पार्किंगच्या कारणावरून हसन मुश्रीफ यांच्या समोरच एकमेकांना मारहाण। सांगली शहरातल्या सूर्यवंशी प्लॉट कर्नाळ रोड भागात आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटलांकडून पाहणी। पूरग्रस्तांसोबतही साधला संवाद। कोल्हापुरात पुणे बंगळुरू हायवेच्या सर्व्हिस रोडवर पुराचं पाणी। रस्त्या शेजारील मंगल कार्यालय आणि शेती पाण्यात।